हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मिनी पॉन्ड दाखवतेय. तर आमच्या छोट्याशा मिनी पॉन्डमध्ये खूप सारी ॲक्वॅटिक प्लांट्स आली आहेत आणि मी पण पहिल्यांदाच ॲक्वॅटिक प्लांट्स ग्रो करतेय. मला ज्यांनी लोटस ट्यूबर पाठवले होते त्यांनीच मला ही ॲक्वॅटिक प्लांट्स पाठवली आहेत. तर त्याच्यामध्ये वॉटर रोज, नंतर मेक्सिकन स्वॉर्ड, येलो पॉपी आणि असे बरेच काही आहेत. आता मी तुम्हाला एक एक झाड त्याचं शूट करून कसं दिसतं ते दाखवते. माझ्यासाठी पण हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आणि आज मी इतकी खुश आहे कारण की ते जे वॉटर रोज आहे त्याला एक छोटूसा असं व्हाईटचं रोज आलंय, तर ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला बघूया माझे ॲक्वॅटिक प्लांट्स. हे असे लोटस ट्यूबर ज्यांच्याकडून घेतले होते त्यांच्याकडून मला कुरिअरने आले होते आणि उन्हाळा असल्यामुळे जरा असे दिसत होते, पण मग पॉट इन पॉट मेथडने हे सगळे लावले. त्यांनी जेव्हा पार्सल करतात सांगितलं तेव्हाच मी आधीपासून माती भिजवून ठेवली होती आणि लोटसच्या व्हिडिओमध्ये मागे मी दाखवलं होतं तशा प्रकारे हे सगळे वॉटर लिली वगैरे सगळे प्लांट केले. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वॉटर रोज बघूया. हे एकदम छोटूसं क्यूटचं असं गुलाबासारखं सेम दिसणारं फूल आहे आणि ह्याची पानं अशी त्रिकोणी आहेत आणि ह्याला असे एक स्टेम येते आणि त्याला अशा भरपूरशा कळ्या येतात. तर खूप नाजूक असं नकावडंच म्हणू शकतो असं हे वॉटर रोज आहे. तर ह्याच्या पुढची जी बाकीची झाडं आहेत तर त्यांना अजून फुलं आली नाही आहेत आणि मग मी जे फुलांचे पिक्चर्स टाकलेत ते ज्यांच्याकडून घेतली आहेत झाडं त्यांनी पाठवलेले आहेत आणि काय काय गुगलवरचे आहेत, कारण की अजून माझ्या झाडांना फुलं नाही आले आहेत, पण तुम्हाला रेफरन्ससाठी मी ते व्हिडिओमध्ये पिक्चर्स टाकले आहेत आणि माझ्या झाडांना जेव्हा फुलं येतील तेव्हा नक्की मी त्याचा व्हिडिओ बनवून शेअर करीन. कारण ॲक्वॅटिक प्लांट्स मला तरी ह्याच्या आधी माहीत नव्हती, तर मला असं वाटतं की खूप इन्फॉर्मेटिव्ह तो व्हिडिओ होईल. तर हे आता वॉटर रोजची मी तुम्हाला पानं दाखवते. अशी त्रिकोणी आहेत आणि जास्त जाड नाही आहेत वॉटर लिलीसारखी आणि ती वरतीच आहेत, पाण्यात नाही आहेत. आता हे दुसरं झाड आहे, ह्याचं नाव आहे मेक्सिकन स्वॉर्ड आणि असं आलं तेव्हा असं होतं आणि आता ते छानपैकी वाढतंय. अशी छान त्याला पानं आली आहेत आणि मला वाटतं स्वॉर्डसारखं त्याच्या ॲपिअरन्समुळे ते म्हणत असतील असं. तर ह्याला पण एक असं स्टेम येणार आणि मग त्याच्यातनं त्याला फुले येणार. तर सध्या तरी मी त्यांना जास्त काय खत वगैरे घातलं नाही आहे, पण मग मातीमध्ये पुडी बनवून कागदाची किंवा आपलं जे पातळ कॉटनचं कापड असं त्याच्यात थोडंसं खत घालून ते मग 15-20 दिवसांनी घालता येईल. तर ही अशी क्यूट त्याला फुलं येणार आहेत नंतर, मी वाट बघते. आता हे तिसरं आहे ते येल्लो पॉपी ह्याचं नाव आहे किंवा येल्लो फ्लोटिंग हार्ट्स असं पण त्याला म्हणतात. तर ह्याला पण पिवळी पिवळी फुलं येणार आहेत आणि असे साधारण कॉईनसारखी त्याची पानं आहेत छोटी छोटी आणि हे पाण्यामध्ये आहेत. ह्याची पानं वरती नाही आहेत, पाण्यामध्येच आहे त्याची. तर ह्याच्या फुलाचं पिक्चर मी गुगलवरून घेतलं आहे, ते तुमच्यावर शेअर करते. असं त्याला फूल येणार नंतर. आणि हे एकदम ब्युटिफुल आहे. ह्याचं नाव आहे स्वर्णकुमुद किंवा नुफा जॅपोनिका. तर हे फूल म्हणे 2 कलर चेंज करतं. आधी जे उमलतं तेव्हा पिवळं असतं आणि मग नंतर त्याचं रेडिश ऑरेंज होतं आणि हे खूप दिवस टिकतं. तर आता बघूया, ह्याचं फूल आलं की मी शेअर करीन. आणि आता तरी त्याची पानं खूप क्यूट दिसत आहेत. आणि हे आहे लोटस. ह्याचे सीड्स मला मैत्रिणीने दिले होते. ह्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तर आधी त्याला असे पाण्यावरती फ्लोटिंग पानं येत होती. आत्ताच ही अशी एरियल लीव्स आली आहेत आणि ह्याच्यावरती पाणी अजिबात राहत नाही. लोटस आणि लिलीमध्ये हाच फरक आहे. किती पण पाणी टाकलं तरी ते लोटसवरतून पानांवरून ते ओघळून जातं आणि ह्या पूर्ण गोल पानं असतात आणि त्याचा जो देठ असतो तो सेंटरमध्ये असतो. लिलीचा कसं असतो की त्याला एक व्ही कट असतो
आणि लिलीचा देठ त्या व्ही कटच्या एंडला असतो. तर हे बघा एक छोटीशी स्नेल वॉटर लिलीच्या पानावर चालली आहे. असं छान इकोसिस्टीम पॉन्डमध्ये आता तयार झालंय आणि खूप मजा वाटते बघायला. तर हे वॉटर लिलीचा पानाचा हा व्ही शेप आहे आणि त्याचा देठ मी तुम्हाला पान उलटं करून दाखवते. हा बघा, हा त्या व्हीच्या एंडला आहे. ही सगळी वॉटर लिलीज आहे आणि ही सगळ्यात पहिल्यांदा लावलेली वॉटर लिली आहे ओल्ड फिश टँकमध्ये. ह्याचा पण व्हिडिओ आहे. सगळ्या व्हिडिओचे लिंक्स मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि हे पिस्टिया, हे आठवतं का तुम्हाला? मी अलिबागवरनं 2-3च आणले होते आणि आता त्याला असे साईडला पप्स येतात आणि खूप वाढलेत. अख्ख्या पॉन्डभर आहेत आणि मी वेगळ्या एका टबमध्ये पण ठेवले आहेत. तुम्हाला हवे असले तर नक्की मला मेसेज करा. खूप आहेत माझ्याकडे पिस्टिया आणि ते खूप छान दिसतात असे एका छोट्या बोलमध्ये ठेवले तरी पण. आणि सगळ्यात कसं पाण्याच्या वनस्पती ठेवल्या की मच्छरांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आम्ही सुरुवातीला हे गप्पी आणि मोली आणले होते. त्यातले फक्त मोली सर्वाईव्ह झाले, गप्पीज काय आमच्याकडे टिकले नाही. तर ही सुरुवातीला ओल्ड फिश टँकमध्ये मी वॉटर लिली लावली होती. त्याच्यामध्ये हे मेन फिशेस आहेत गेल्या वर्षी आणलेले आणि हे डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. तर अशी छोटी छोटी पिल्लं असतात. तर ती लगेच दिसली तर त्यांना वेगळी करावी लागतात, कारण की त्याच टँकमध्ये ठेवलं की बाकीचे मोठे फिशेस त्यांना खाऊन टाकतात. तर कधी कधी ती दिसतात तेव्हा मग आम्ही वेगळी काढतो आणि आमच्याकडे ही अशी एक बकेट ठेवली आहे पिल्लांसाठीच. तर त्या बकेटमध्ये आम्ही त्यांना शिफ्ट करतो. मग थोडेसे मोठे झाले की आम्ही त्यांना पॉन्डमध्ये सोडतो. तर अशी आता बरीचशी पिल्लं मोठी झाली आहेत आणि मग ती पॉन्डमध्ये असतात आणि त्यामुळे कसं होतं की मासे मच्छरांच्या अळ्या किंवा अंडी खाऊन टाकतात. त्यामुळे मच्छरांचा त्रास होत नाही. आणि जर मासे ठेवायचे नसले तर रेग्युलरली तुम्हाला ते पाणी चेंज करत राहायला पाहिजे आणि काढून टाकलं पाहिजे, म्हणजे अळ्या झाल्या नाही पाहिजेत. तर हे मासे आमचे पॉन्डमधले आहेत. ते जास्त काय शूट मला करायला मिळत नाही, कारण त्यांना कसं कोण जाणे समजतं आणि मग ते आतमध्ये पळून जातात. तर असा आहे माझा मिनी पॉन्डचा अपडेट. मासे आहेत, झाडं आहेत आणि आता मी त्या झाडांना फुलं यायची वाट बघतेय. आणि ह्या सगळ्या झाडांसाठी मला व्ही ॲक्वॅटिकने ही झाडं पाठवली आहेत आणि थँक्यू सो मच. तुम्हाला पण ही इंटरेस्ट असेल असं पॉन्ड बनवायचा किंवा अशी झाडं पाहिजे असली तर मला मेसेज करा. मी तुमचा मेसेज नक्की त्यांच्यापर्यंत पोचवीन आणि मग तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटू. बाय.